नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पुन्हा एकदा काशीनाथ वैद्य राहणार वाकोणी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या द्राक्ष बागेमध्ये आलो आहोत. आपण बघत आहात प्रत्येक झाडावरती प्रत्येक खोडावरती द्राक्षाचे घड हे अलगद लटकलेले दिसत आहेत. आणि असे फळ जर शेतकऱ्याला मिळत असेल तर शेतकऱ्यालाही आनंदच होणार. कारण एकतर बेमोसमी पाऊस, वारे, ऊन अशा सगळ्या परिस्थितीतून शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आणि त्याच्या कष्टाला जे फळ मिळतात ते असे फळ बघून शेतकऱ्याला नक्कीच आनंद होतो. आपण त्यांनी या बागेला ज्या पद्धतीने मेंटेन केलं आहे त्यांचे काही अनुभव आपण आपल्या या चॅनलवरती दाखवणार आहोतच. दुपारचा वेळ आहे त्यामुळे थोडेसे शूटिंगमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपण बघू शकता खूप सारे घड असे प्रत्येक झाडावरती प्रत्येक खोडावरती लदबदले आहेत. नमस्कार वैद्य साहेब, आपला संपूर्ण परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या आणि आपण छाटणीपासून आजपर्यंत जो काय अनुभव आपल्याला आलेला आहे तो आमच्या शेतकऱ्यांना आपण सांगावा. माझं नाव आहे काशीनाथ रावणाजी वैद्य, मुक्काम पोस्ट वाकोणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आपण छाटणी कधी घेतली होती? मी घेतली ती 2 सप्टेंबरला छाटणी घेतली होती. आज किती दिवस झाले आपल्या या बागेला? आपल्या बागेला 118 दिवस पूर्ण झालेले आहे. हार्वेस्टिंग कधी चालू होणार आहे बागेची? आता 4-5 दिवसात चालू म्हणजे झालेलीच आहे समजा. आता 4-5 दिवसात आपल्याला पूर्ण हार्वेस्टिंग करायचीच आहे. अच्छा, म्हणजे आज बाग हार्वेस्टिंगला आलेली आहे. तर आपण ज्यावेळेस या बागेची छाटणी घेतली होती म्हणजे त्यावेळेस वातावरण कसं होतं? वातावरण म्हणजे काय, एकसारखा पाऊस चालू होता. म्हणजे बाबा कसं काय आता काय होईल बाबा, छाटण्या तुम्ही घेऊ राहिले पण पाऊस काही थांबे ना. छाटणी करण्याची जरुरीच होतं. अच्छा, मग आम्ही निर्णय घेतला छाटणी घ्यायचा. म्हणजे बाबा काय आता आपल्या नशिबात जे असेल ते काय जे भेटत ते भेटून जाईल, पण आपल्याला छाटणी घ्यायची तर मग आम्ही निश्चित केली छाटणी. अच्छा, मग छाटणी तुम्ही 2 सप्टेंबरला छाटणी घेतली? हो. अच्छा, छाटणीच्या वेळेस म्हणजे बागेत मग तुम्हाला ट्रॅक्टरनी फवारणी वगैरे घेता तुम्ही की म्हणजे हातानेच फवारणी करता? हातानेच फवारणी आपली. अच्छा, किती एकरचा बाग आहे हा? आपला 2 एकरचा बाग आहे. झाडे किती सांगता येईल का तुम्हाला? हो सांगतो ना. आपले झाड आहे 2200 झाड आहे. 2200 म्हणजे किती बाय कितीची लागवड आहे तुमची? 9x4 वर. 9x4 ची लागवड आहे तुमची. अच्छा, तर आज म्हणजे नेमकी कसं वाटतंय तुम्हाला, तुमची बाग आज हार्वेस्टिंगला आली त्याबद्दल? एकदम चांगली बाग, म्हणजे बागेची क्वालिटी चांगली आहे. बागेचा घड आपल्याला जितकं लागेल तितकी त्याच्यापेक्षा बी भरपूर आहे. अच्छा, म्हणजे आपण जितकं कष्ट केलं बाबा त्या कष्टाला फळ भेटलेलं आहे. आता ही कितव्यांदा बाग म्हणजे माल काढताय तुम्ही या बागेवरती? माझं 2रं वर्ष चालू आहे. म्हणजे बागेला लागवडीपासून 2रं वर्ष आहे? नाही, आपल्या बागेला म्हणजे 3रं वर्ष चालू आहे समजा हे. म्हणजे बाग 3 वर्षाची आहे तर. अच्छा, आणि माल किती वेळेस घेतला तुम्ही? 2 वेळेस. 2 वेळेस. मग मागच्या वर्षी किती माल काढला होता तुम्ही या बागेवरती? मागच्या वर्षी आपला बागेत 10 टन माल निघला होता. 10 टन बाग निघला होता. तर मग त्या हार्वेस्टिंगचं तुम्हाला काही म्हणजे असे पैसे वसूल वगैरे झाले की नाही तुमच्या बागेची? आता या वर्षी होऊन जाते ना. मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये आपला लॉकडाऊनच्या आत गरज माल गेला होता आपला. अच्छा, बर. आपण बघू शकता आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आणि बघा माल तुम्हाला दिसतोय एका तळ हातावरती किमान 1 किलोचा घड हा आपल्याला दिसतोय आणि ह्या प्रकारे ही छाटणी होते. बघा आता सध्या म्हणजे मी लाईव्ह बागेमधूनच आपल्याला व्हिडिओ शूट करून दाखवतोय. आपण बघत आहात हे अशी शॉर्टिंग करताय. हा माल डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार आहे. बागेतून डायरेक्ट हार्वेस्टिंग होऊन माल हा एका जागेवर आणला जातो आणि तिथून पुढे त्याला व्यवस्थितरित्या हे द्राक्ष कारागीर आहेत ते द्राक्ष व्यवस्थित लावून मग मार्केटमध्ये हा माल फॉरवर्ड होतो. आपण बघू शकता असा हा हार्वेस्टिंग चालू आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.